राजकीय वर्तुळातून मोठी बातमी। काल राष्ट्रवादीच्या 20 ते 25 आमदारांकडून सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यात आली। तटकरेंच्या अनुपस्थितीमध्ये 20 ते 25 आमदार सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते। अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदारांनी देवगिरी बंगल्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची चर्चा केली। त्यांच्यासमोर आमदारांकडून डीजीसीएच्या अहवालाबाबत शंका व्यक्त करण्यात आली। यावेळी सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू आमदारांना दाखवल्या। सुनेत्रा पवारांनी अपघातानंतरचं दादांचं घड्याळ, चप्पल आमदारांना दाखवली। यावेळी भेटीसाठी आलेल्या प्रत्येक आमदाराशी सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली। दरम्यान सीबीआय चौकशीच्या मागणीचं काय झालं हे मुख्यमंत्र्यांना विचारावं अशी देखील मागणी आमदारांनी केली। आपण फडणवीसांची लवकरच भेट घेऊ असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी या आमदारांना दिलं। आता आपण एक नजर टाकूयात राष्ट्रवादीच्या 20 ते 25 आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन काय मागणी केली। बुधवारी रात्री राष्ट्रवादीच्या 20 ते 25 आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावरती भेट घेतली। तर बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या संबंधित आमदारांनी डीजीसीएनं दादांच्या विमान दुर्घटनेबाबतच्या अहवालाबाबत शंका उपस्थित केल्या। सुनेत्रा पवारांनी काही दिवसांपूर्वीच विमान अपघाताची सीबीआयकडून चौकशी व्हावी असं पत्र फडणवीसांना दिलेलं होतं। या मागणीचं नेमकं काय झालं याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करावी असं राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांना सांगितलं। आणि यावरती आपण सर्वजण मुख्यमंत्री फडणवीसांची या संदर्भात भेट घेऊ असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी आलेल्या आमदारांना दिलं। आमदारांनी डीजीसीएनं दादांच्या विमान अपघाताबाबत सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक त्रुटी असल्याचं सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून दिलं। आणखी एक मोठी बातमी बघूयात। व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग याची सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली आहे। पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये चौकशी सुरू करण्यात आली असून जय पवारांनी रोहित सिंहचा व्हिडिओ ट्विट केलेला होता आणि याच व्हिडिओ संदर्भात सीआयडी चौकशी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंहची सुरू झालेली आहे। आता पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। जय पवार यांनी रोहित सिंगचा एक व्हिडिओ ट्विट केलेला होता। व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंहची सीआयडी चौकशी सुरू झाली आहे। कॉकपिटमध्ये पायलटच्या बाजूला झोपलेला असतानाचा व्हिडिओ जय पवार यांनी पोस्ट केलेला होता आणि या संदर्भात सीआयडीकडनं व्हीएसआर कंपनीच्या मालकाची सीआयडी चौकशी सुरू झालेली आहे। जय पवार यांनी व्हीके सिंगचा एक व्हिडिओ ट्विट केला होता। याच संदर्भात चौकशी सुरू झाली आहे।